वैनगंगा नळगंगा हा प्रकल्प जो रिसोर्ट प्रकल्प खरं याला थोडा उशीर म्हणता येणार नाही, पण हा पाईपलाईनमध्ये होता. पण आता वार लेवलवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की अतिशय लवकर हा प्रकल्प आपल्याला हाती घ्यायचा आहे, सुरू करायचा आहे आणि पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्या वार रूममध्ये पण या ठिकाणी हा प्रकल्प घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री कृषी PMKSYमध्ये सुद्धा हा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी घेतो आहे. त्यामुळे याला निधीची कमी पडणार नाही. आतापर्यंत थोडी व्याप्ती कमी होती, पण आता ती व्याप्ती पुन्हा वाढून काही दुष्काळी जिल्ह्यांना पुन्हा पुढे पाणी पाठवून या ठिकाणी हा प्रकल्प आता आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आता याची सुरुवात जवळपास झालेली आहे. नाशिकच्या बाबतीमध्ये जो रिंग रोड आहे जवळपास 7,000 कोटी 7,500 कोटी रुपयाची किंमत आहे. या कामाला आता आपण सुरुवात करत आहोत. पण हा प्रकल्प नाशिक शहरासाठी हा एक मोठा वरदान ठरणारा प्रकल्प आहे. हा मार्गामुळे नाशिकची व्याप्ती वाढणार आहे. नाशिक शहराच्या दळणवळणाच्या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत त्या सुरळीत होणार आहेत. जे ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये अनेक वेळा तक्रारी असतात, मोठ्या वाहनाच्या बाबतीत शहरातून जातात येतात, बाहेर जात असताना खूप लोकांनाही त्रास होत असतो. पण वाटतं त्या सगळ्या त्रासातून नाशिक शहर मुक्त होऊन खूप मोठी वाढ नाशिक शहराची या रस्त्यामुळे कठीण जो रस्ता आहे बाह्य रस्ता रिंग रोडचा त्यामुळे होणार आहे. या बाबतीमध्ये काही अडचणी पण आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, पण बहुतांशी आता 50%च्या वर जमिनी या संपादित झालेल्या आहेत. राहिलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये आमचे अधिकारी शेतकऱ्यांशी बोलत आहेत. मला वाटतं कुठेही या बाबतीमध्ये अडचण राहणार नाही. 100% आम्ही यातून मार्ग काढू. शेतकऱ्यांनाही कुठेही आम्ही नाराज करणार नाही. जमिनी संपादित करताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही या ठिकाणी घेऊ. पण या प्रकल्पाला आता सुरुवात झाली आणि कुंभमेळ्याच्या आत म्हणजे 1.5 वर्षापर्यंत आम्हाला हा 7,000 कोटी रुपयाचा प्रकल्प हा पूर्ण करायचा आहे. भाऊ, एक राजकीय प्रश्न असा आहे की भाजप छळ आणि छावणी आहे आणि त्याचाच बळी जे आहे ते अजित पवार केले असा आरोप संजय राऊत भाजप. संजय राऊतांना काय, संजय राऊत काही आरोप करू शकतात. आता मला असं वाटतं की कृपा करून माझी सगळ्यांनाच विनंती आहे, जे रोज आपल्या समोरून बोलतायत वाटेल तसे, कोणी म्हणतं बॉम्ब ठेवला, कोणी म्हणतं पायलटने सुसाईड केलं, कोणी म्हणतात भाजपने छळ केला. मला वाटतं दादांचा इतका मोठा गंभीर अपघात हा झालेला आहे, त्याचं आपण राजकारण करू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे. एवढं दुर्दैवी घटना घडली, दादांसारखा नेता आम्ही गमावलेला आहे, विमानाचा अपघात सगळ्यांना दिसतो आहे, पण यातून वाटेल तसं सगळे म्हणेल वाचाळवीर आहेत, काही वाटेल तसं बोलतायत, वाटेल तसं छापतायत. मला वाटतं अशा पद्धतीने या गोष्टीत तरी, एवढ्या मोठ्या अपघातात तरी आपण राजकारण आणून नाही. चौकशी सगळ्या पद्धतीने सुरू आहे, उच्चस्तरीय चौकशी या ठिकाणी सुरू आहे आणि चौकशी सुरू असताना त्याच्या आधीच आपण आपले तर्कवितर्क लढवायचे आणि काही बोलायचं आणि पक्षावर आरोप करायचे, तर मला वाटतं त्यापेक्षाही गंभीर बाब आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोटींचे चेक दिलेले आहेत कंत्राटदाराला आणि तिजोरीमध्ये मात्र कारखाना. मला वाटतं कॉन्ट्रॅक्टरचे सगळे पेमेंटसुद्धा सुरू आहेत, टप्प्याटप्प्याने ते सुरू आहेत. आत्ता बजेट आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांना पेमेंट मिळतं आहे. थोडं कदाचित मागे पुढे होईल, झालं असेल, पण मला असं वाटतं की कुणाचे पैसे राहणार नाहीत. सर्वांना या संदर्भात या ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत त्या ठेकेदारांना पैसे दिले जातात. महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा अजितदादा मुख्यमंत्री झाले असते किंवा होऊ शकले असते असं संजय राऊत म्हणतात, तेव्हा तर उद्धव ठाकरे. आता संजय राऊतांचं काय बोलावं मी परत मला ते समजत नाही. मग उद्धवजींनीच त्यांना द्यायचं होतं ना, तुमच्यासोबत होते, मग उद्धवजींनी घरी बसायचं होतं आणि त्यांनाच करायचं होतं मुख्यमंत्री. मला वाटतं असं काही संबंधित का बोलतायत हे मला हे कळत नाही. उद्धव ठाकरे काल असे म्हटले की ज्यांनी आरोप केले तेच आज गळहाळ व्यक्त करतायत. त्याच्या भाषणात परिषदेच्या भाषणात ते भाजपवरती आरोप त्यांनी काल